हाय गाईज, फायनली तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये प्रथमतः स्वागत आहे. आणि आज मी जात आहे ते म्हणजे रोहामध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे आपला शो आहे 4 डिसेंबरला दत्त जयंतीनिमित्त. तर मी जात आहे दुसरे एक शो बघण्यासाठी की 6 तारखेला रोह्यामध्ये पुन्हा आपला एक शो आहे. आता मी आहे ते म्हणजे रेवदंड्यामध्ये. तुम्ही पाहू शकता खूप छान व्ह्यू आहे, नारळी सुपारीची बाग वगैरे आहे. तर मी दुसऱ्या शोच्या मीटिंगसाठी जात आहे खास रोह्यामध्ये आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कसं कसं जातोय ते. आणि खूप छान वाटते इकडचं व्ह्यू बघून. आणि आम्हाला लागली होती ती म्हणजे भूक आणि आम्ही थांबलो होतो वडापाव खायला. हा रेवदंड्यामधला फेमस असा वडापाव आहे. या काकी आहेत त्या स्वतः वडापाव बनवतात. असा फेमस वडापाव रेवदंड्यामधला, तुम्ही नक्की याल तर खाऊन जा. आणि आता हा आहे रेवदंडा आपला बस स्टँड. आणि तुम्हाला तर माहिती आहे हा आहे तो म्हणजे आपला रेवदंड्याचा ब्रिज. या ब्रिजवर आल्यानंतर खूप छान वाटतो. आणि आम्ही खूप धमाल मस्ती करत करत चाललेलो. माझा मित्र नेहमी असतो माझ्यासोबत आणि त्याला वाटतं की मी खूप पुढे जावं. आणि आता आहोत आम्ही रेवदंड्याच्या पुलाच्या पुढे सालाव बिर्ला मंदिर. तुम्हाला तर माहिती आहे बिर्ला मंदिर खूप छान गणपतीचं एक देवस्थान आहे. आणि आम्ही आता आलो आहे ते म्हणजे आपला पहिला शो आहे 4 तारखेचा, तो पारंगखार या गावामध्ये आहे. हा पारंगखार गाव आहे, इकडे आपला शो फिक्स आहे. माझे फॉलोअर्स वगैरे असाल जवळपास तर तुम्ही नक्कीच पारंगखारला शो बघायला या. 4 तारखेला ठीक रात्री 10 वाजता हे आहे पारंगखार. आणि मग मी दुसऱ्या गावामध्ये जायला एंट्री केली. आणि तुम्ही पाहू शकता मी दुसऱ्या गावामध्ये म्हणजे न्हाव्यामध्ये शो आहे तिकडे कोकबन साईडला. तर मी त्यांना सांगत होतो की मला साऊंड सिस्टीम अशी पाहिजे तर डान्स असे होतील, हे त्यांना पटवून देण्याचं काम असतो. नुसतं शो ऑर्गनाईज करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि किती स्ट्रगल आहे हे मला माहिती की आयोजकांना पटवून द्यावं लागतं की मी अशी क्वालिटीनी शो करेन तसे करेन. काही लोक मला टिंगलमध्ये पण करतात. पण तुम्हाला नक्कीच माझे डान्स आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलवरती आला असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले यूट्यूब चॅनल जसं आपल्या डान्सिंग चॅनलला सपोर्ट केलं तसं या ब्लॉगिंग चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. आणि आपला 6 तारखेला पण शो फिक्स झाला आहे न्हाव्यामध्ये, रोहा तालुक्यामध्ये.